नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा मी अजून एक गणिताचा एक किचकट प्रश्न तुमच्यासमोर घेऊन आलोय. बघा 12 × 12 × 12 वजा 10 × 10 × 10 म्हणजे 3 वेळा 12 चा गुणाकार वजा 3 वेळा 10 चा गुणाकार भागिले काय 12 × 12 अधिक 12 × 10 अधिक 10 × 10. बघा काही विद्यार्थी या प्रश्नाला पाहूनच घाबरतात, तर याला घाबरण्याची गरज काही नाही. बघा कसं सोडवायचं मी ट्रिक सांगतो. 12 × 12 म्हणजे 3 वेळा 12 आहे, म्हणजे मी 12 या संख्येला ए जर घेतलं तर इथं किती येईल, ए चा घन. 3 वेळा ए ना, 3 वेळा 12 चा गुणाकार म्हणजे ए घन वजा नंतर काय 3 वेळा 10 चा गुणाकार. 10 ला आपण जर बी घेतलं, बरोबर, 10 ला आपण बी घेतलं तर ए घन वजा किती येतील, बी घन, बरोबर. नंतर 12 × 12 म्हणजे आपण ए ला 12 घेतलेलं, बरोबर. खाली काय येईल, ए वर्ग अधिक ए गुणिले बी, बरोबर, ए गुणिले बी अधिक 10 × 10, 10 ला आपण बी घेतलंय म्हणजे बी वर्ग, बरोबर. आपण हा फॉर्म्युला वापरून हे उदाहरण सोडवू शकतो. बघा वरती काय आलं, ए घन वजा बी घन भागिले किती, ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. आता मी याला खाली एक्सपांड करून घेतो, बरोबर. बरेच जण तुम्हाला आता सांगतील की ए घन वजा बी घन आहे भागिले ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. याचं उत्तर शॉर्ट ट्रिकने कसं सोडवा, फक्त ए वजा बी करून टाका. पण खाली छेदस्थानी प्रत्येक वेळेस ही टर्म असेल याची गॅरंटी नाही, त्याच्यामुळे आपण पूर्ण एक्सपांड करून पूर्ण काळजीपूर्वक सोडवायचं, बरोबर. अंश आणि छेद, बरोबर. आता ए घन वजा बी घनचा विस्तार कसा आहे, ए वजा बी पहिल्या कंसात गुणिले दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग भागिले ए वर्ग अधिक ऍज इट इज भागिले छेद ऍज इट इज लायच ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग, बरोबर. आता अंश आणि छेदाकडे बघा, ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग ही टर्म सारखीच आहे, त्याच्यामुळे ते कॅन्सल होईल, बरोबर. ए वजा बी फक्त शिल्लक राहील, बरोबर. आपण ए काय मानलं होतं या उदाहरणामध्ये 12, बरोबर, वजा बी काय मानलं होतं वजा 10. 12 वजा 10 उत्तर किती आलं, 2, बरोबर. असे क्रिटिकल प्रश्न आपण या सूत्राने आपण सोडू शकतो. एकदम सोपं आहे, सूत्र पाठ करून ठेवा. आणि आपल्या अशा ट्रिकसाठी मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, राहुल सर्स मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.